गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. हाय, मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबल अकॅडमी या चॅनलवर. तर एक नवीन अपडेट घेऊन आली आहे की शिक्षक भरतीचा एक नवीन शासन निर्णय आला आहे. तर त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे. ती गोष्ट आज आपण समजून घेणार आहे की अभ्यास गट त्यांना स्थापन करायचा आहे, त्याबाबत ही हा निर्णय आहे आणि हा भावी पिढीच्या होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षिकांसाठी महत्वाचा आहे. त्यांनी हा जी जाणून घ्या, जेणेकरून कुठल्या पद्धतीने आपलं सिलेक्शन होऊ शकते किंवा पवित्र पोर्टल मध्ये फॉर्म भरताना कुठल्या प्रकारे तुम्ही तुमचं सिलेक्शन करू शकता, यासाठी हा आहे. अभ्यास गट आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर अभ्यास गट कडे जाताना पहिले मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की परिसर अभ्यास तुम्हाला माहित आहे की पेपर 1 मध्ये येते आणि ते तुम्हाला 30 गुणांसाठी असते. तसंच सामाजिक शास्त्र जे 8 बॅकग्राऊंडचे व्यक्ती आहेत, कॅन्डिडेट आहे, त्या कॅन्डिडेट साठी 60 गुणांसाठी येते पेपर 2 मध्ये. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला एक नोट्स आहे, ओ अकॅडमीचे नोट्स आहे आणि खूप माफक स्वरूपात आहे. तुम्हाला नंबर दिसत आहे तुमच्या स्क्रीनवर, त्याच्यावर कॉल करून याबद्दल माहिती घ्या किंवा घरपोच तुम्ही मिळवू शकता. तर यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश असतो हे पण माहित पाहिजे. विज्ञान, भूगोल, इतिहास, राज्यघटना, अर्थशास्त्र, संगणक आणि चालू घडामोडी देखील तुम्हाला यामध्ये विचारल्या जातात. ओके, तर तुम्हाला माहिती आहे आपली लास्ट टीईटी एक्झाम आहे की 2021 मध्ये झाली होती. तर 2010 ते 2021 चे प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण देखील यामध्ये आहे. एक नोट्स असू द्या आपल्याकडे चांगली, एक बुक असू द्या, ज्याने करून आपल्याकडे चांगले मार्क्स मिळतील. कारण की काय होईल, जर तुम्ही हे माहिती आहे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, तर आपण काहीतरी वाचू, कुठेतरी जाऊ, करून घेऊ, युट्यूबचे व्हिडिओ पाहून वगैरे असं करू नका. कारण 1-2 मार्कनी पण तुमचा बॅक राहू शकते. तुम्हाला माहिती आहे क्वालिफाय एक्झाम आहे, किती मार्क्स लागतात. तर एक नोट्स असू द्या तुमच्याकडे, बुक्स असू द्या किंवा शालेय जीवन, तुम्ही यासाठी शालेय जीवनातील वर्ग 3 ते 8 ची पुस्तकं देखील वाचले तर चालेल, पण यामध्ये जर वेळ जात असेल तर एक नोट्स असू द्या, तुमच्या फायदेशीर आहे. तर आपण जाणून घेऊया. अभ्यास गट आहे तरी काय. ओके, तर तुम्हाला कुठलाही वाचत असताना पहिले तर त्याचा विषय माहित पाहिजे. तर विषय पहिलेच आपण माहित करून घेऊ की काय आहे. राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास गट गठीत करण्याबाबत. तर त्यांना एक अभ्यास गट निर्माण करायचा आहे किंवा गठीत करायचा आहे, त्यांनी असं सांगितलं आहे. तर ही जी PDF आहे किंवा नोटीस आहे किंवा नवीन निर्णय, शासन निर्णय जो घेतला गेला, मांडला गेला आहे, तो आहे 20 ऑगस्ट 2024, म्हणजे काही दिवस पूर्वी झाला आहे हा निर्णय त्यांनी घेतला आहे. जर तुम्ही समोर पाहणार तर वाचा दिला आहे, हे रेफरन्स आहे. आपण समोर जाऊ, प्रस्तावनेकडे वळूया. ठीक आहे, प्रस्तावना समजून घेतली तर आपल्याला पूर्ण सखोल विषय समजून येतो. तर प्रस्तावना वाचूया. सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्यस्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टल मार्फत करता येते. तुम्हाला माहिती आहे आपण काय करत असतो, कुठली पण एक्झाम झाली आपली टीईटीची, टेटची, तर पवित्र पोर्टल मार्फत ही आपली काय केली जाते, निवड केली जाते. परंतु शिक्षक पदभरती नंतर, ठीक आहे, मग आता जेव्हा त्याची पदभरती झाली, शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात काम करावे लागते. तर जिथे आपली पोस्टिंग झाली असेल तिथे त्या शिक्षकाला जावं लागते. आपला जिल्हा असो किंवा नसो, तिथे तो काय करतो, एक गव्हर्नमेंट जॉब आहे म्हणून जातो. तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलण्याची मागणी शिक्षकाकडून होत असते. तसं तो नेहमी मुख्याध्यापकाकडे असो किंवा बाकी अधिकारी असो, त्यांच्याकडे मागणी करत राहतो किंवा काही पैसे सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो की मला माझ्या जिल्ह्यामध्ये पाठवता येईल का किंवा ती मला स्कूल घराजवळची मिळेल का. तसेच बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शून्य सेवा ज्येष्ठतेत शिक्षकांना यावे लागते. यास्तव शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करून देणे आवश्यक आहे. तर यांनी सांगितलं आहे स्वतःच्या जिल्ह्यात जर प्राप्त करून दिलं तर काय होईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होईल. यामुळे काय होईल, शिक्षक त्याच जिल्ह्यातील असेल तर विद्यार्थ्यांना पण त्यांच्याच जिल्ह्यातील शिक्षक मिळेल असं म्हटलं आहे. शिक्षक अधिक क्षमतेने काम करेल. तसंच मग काय करेल, शिक्षक अधिक क्षमतेने त्यामध्ये काम करेल किंवा त्याला घरी जाण्याची ओढ नसणार आहे. ठीक आहे, दुसऱ्या जिल्ह्यातील शिक्षक असेल तर काय करणार, तो 8-15 दिवसच्या कधी ना कधी सुट्ट्या घेईल. काहीतरी काम असलं, गावाकडे जायचंय, आपल्या जिल्ह्यात जायचंय, तर त्यांना ट्रॅव्हलिंगला 2 दिवस लागतात. तर तसे तो 4-5 दिवसाच्या सुट्ट्या पण टाकू शकते.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांची निश्चितच मदत होईल. ठीक आहे, त्यामुळे काय होईल, शिक्षकांची मदत होईल जर त्यांना त्यांच्याच जिल्ह्यातील शिक्षक मिळाला तर. ओके, या सर्व बाबींचा विचार करता प्रचलित शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून जिल्हा व विभाग वाईज, ओके, यांनी काय सांगितलं, हा मुद्दा महत्वाचा आहे, जिल्हा व विभाग वाईज यांनी केला पाहिजे. आता आपल्या केंद्रस्थळीवर होते, पण यांचं काय म्हणणं आहे, फक्त त्या जिल्हा किंवा विभागचाच विचार करा, जेणेकरून काय होईल की तो जो शिक्षक आहे त्याच्या जिल्ह्यात राहील किंवा त्यांच्या विभागात राहील. ओके, त्यांना दुसऱ्या विभागामध्ये जाण्याची गरज नाही, किंवा तो काय होईल, यामुळे काय होईल की शिक्षक अधिक कार्यक्षमतेने काम करेल, विद्यार्थ्यांना पण आवडेल की आपल्याच जिल्ह्यातील आपल्याला शिक्षक भेटत आहे. भरती प्रक्रियेबाबत अभ्यास करून शिक्षक भरतीची उचित कार्यपद्धती सुचवण्याकरिता एक अभ्यास गट नेमण्यात आला आहे. शासनाचे विचारधीन होती, त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेते. तर त्यांना हेच म्हणायचं आहे की पुढील प्रमाणे ते निर्णय घेणार आहे. यामध्ये महत्वाचं हेच होतं की यांना सांगायचं आहे की जिल्हा वाईज व विभाग वाईजच जे आपण पवित्र पोर्टल माध्यमातून जे शिक्षकांची निवड करतो, ठीक आहे, टेट झाल्यानंतर पवित्र पोर्टल मध्ये जे आपण शिक्षकांची निवड करतो, तर ती फक्त आणि फक्त जिल्हा वाईज किंवा विभाग वाईज करा, जेणेकरून त्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील शिक्षक मिळावा. ओके, पुढे जर पाहिलं तर शासन निर्णय दिला आहे. ओके, शासन निर्णयामध्ये कोण कोण व्यक्ती असतील हे दिलं आहे इथे. आयुक्त महाराष्ट्र राज्य असतील, उपसचिव असतील, संबंधित उपसचिव, नंतर संबंधित उपसचिव विधी न्याय विभागाचे असतील, मुंबई मंत्रालय मुंबई, संबंधित उपसचिव, हे सगळे ह्यामध्ये या समितीमध्ये इन्क्लुडिंग असतील. ओके, हे सदस्य दिले आहे. अध्यक्ष महत्वाचा आहे, अध्यक्ष महत्वाचा आहे. आयुक्त म्हणजे शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे. ओके, पुढे जर गेलो, ठीक आहे, तर याला कालावधी मेन आहे की किती कालावधी लागेल, तर इथे दिला आहे कालावधी. अभ्यास गटाने आपला अहवाल कधी मांडायचा, 1 महिन्यातच मांडायचा आहे. ठीक आहे, आता 20 तारखेला यांनी असं जाहीर केलं आहे, तर 1 महिना म्हटलं म्हणजे आता ऑगस्ट झाल्यानंतर सप्टेंबर 20 पर्यंत त्यांचं हे अभ्यास गट त्यांना स्थापित करायचं आहे आणि त्यांना असे निर्णय घ्यायचे. ओके, आता जे तुम्हाला माहिती आहे शिक्षक भरती सुरू आहे, ते काही जिल्हा वाईज आणि विभाग वाईज सुरू नाहीये. ठीक आहे, पण 2024 ची जे टीईटी आहे, 2024 चे जे टीईटी आहे त्यामध्ये हे होऊ शकते. ठीक आहे, कारण आता तुम्हाला माहिती आहे एक्झाम डेट आली आहे, ऑक्टोबर मध्ये एक्झाम आहे, तर तुम्हाला हे ऑक्टोबर मध्ये पाहायला मिळू शकते. तर चांगले स्कोर्स ठेवा, कारण आपल्या जिल्ह्यामध्ये जर जास्त ज्यांना स्कोर्स आहे ते पहिले लागतील आणि कदाचित आपला नंबर मागे राहील, तर त्यासाठी राहू देऊ नका. टीईटी ही एक्झाम चांगल्या मार्क्सने पास करा, जेणेकरून तुमचा नंबर लागला पाहिजे. ओके, तर थोडीशी माहिती घेऊन आली होती. एक नवीन GR तुम्हाला सांगितलं की अभ्यासगट GR काय होता. तुम्हाला माहिती हेल्पफुल वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट माहिती पडतील. ठीक आहे, थँक्यू सो मच.